नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये महिला व बालविकास विभागामार्फत जी परीक्षा घेण्यात आलेली, या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते थोडक्यात समजून घेऊया। यामध्ये बघा, सामान्य ज्ञान सेक्शन मध्ये चालू घडामोडी 2024 यावर जास्त प्रश्न होते। यामध्ये विविध योजना विचारलेल्या, त्यानंतर कोणाचे निधन झालेले असेल तर त्याबद्दलही माहिती आपल्याला प्रश्नांद्वारे विचारलेली आहे। त्यानंतर इतिहासामध्ये आधुनिक समाज सुधारक यांच्यावर प्रश्न होते, राज्यशास्त्रावर प्रश्न होते, त्यानंतर विधिमंडळावर प्रश्न होते, भूगोल यामध्ये हवामानावर प्रश्न होते आणि महिला आणि बालविकास कायद्यावर प्रश्न होता। तर मित्रांनो, आपल्याला वर आय बटनवर लिंक दिसत असेल, त्या लिंकवर जाऊन आपण महिला व बालविकास यांचे जे कायदे आहेत ते आपण बघू शकता। पुढे बुद्धिमत्ता सेक्शन मध्ये संख्या मालिकेवर जास्त प्रश्न होते, अक्षर मालिका यावरही प्रश्न होते, त्यानंतर गाळलेल्या जागा अशा पद्धतीचा प्रश्नांचा पॅटर्न होता, परंतु गणित या परीक्षेमध्ये विचारलेले नाहीये। आपल्याला एक्झॅक्ट प्रश्न ऑप्शन सहित आपण संध्याकाळी 7 वाजताच्या सेशन मध्ये बघणार आहोत। त्यामुळे आपले ॲग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। आपल्याला सर्व प्रश्न आणि उत्तरे PDF फॉर्मॅट मध्ये देखील मिळणार आहेत। इंग्लिश मध्ये काय काय विचारलं होतं, पॅराजंबल होते, त्यानंतर पॅसेजवर प्रश्न होते, सिनॉनिम अँटोनिम विचारलेले, त्यानंतर म्हणी, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, एरर डिटेक्शन आणि टेन्सवर प्रश्न होते। पुढे बघा, मराठीमध्ये काय विचारलेलं होतं, प्रयोग विचारलेले होते, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, त्यानंतर शब्दांच्या जाती, वाक्याचे प्रकार आणि काळ यावर आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये प्रश्न विचारलेले होते। मित्रांनो, आज ज्या 3ही शिफ्ट होणार आहेत, या 3ही शिफ्टचे पेपर आपण प्रश्न आणि उत्तर फॉर्म मध्ये आपण ॲग्रीकट्टा YouTube चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून तसेच PDF फॉर्मॅट मध्ये आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्यामुळे सायंकाळी 7 वाजताचे सेशन जॉईन करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।